ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये कोर्टामध्ये ज्या वेळेला अथर्व विचारेची एंट्री होणार त्याच वेळेला खऱ्या साक्षी जाळ्यात अडकलेली आहे आणि त्याच वेळेला साक्षीच्या वकिलांनी आता साक्षीला वाचवायला केस डायव्हर्ट करणं हाच तिला सल्ला दिलाय। आता केस डायव्हर्ट करण्यासाठी साक्षी पूर्णपणे 3 वेळा खोटं बोलण्यात अडकलेली असल्या जर ही केस एका पॉइंटवरून दुसऱ्या पॉइंटवरती डायव्हर्ट नाही झाली तर साक्षीला तडक इथूनच जेलमध्ये जावं लागणार हे वकिलांनी हेरलेलं असतं। कारण अथर्व विचारेंनी सत्य सांगितलेलं आहे की मी हिचा भाऊ नाही आणि मी जिवंत आहे। मग साक्षी या सगळ्यामध्ये केस पलटवण्यासाठी प्रिया तन्वी नसल्याचा जबरदस्त खुलासा हडबडीमध्ये असा काही करते की या सगळ्यामध्ये मालिका एका टर्निंग पॉइंट वरती आलेली आहे। हो, आणि हे स्वप्नात नाही तर सत्यात घडलेलं आहे। या सगळ्यामध्ये आता तिने काय खुलासा केलाय, प्रिया तन्वी नसल्याचे पुराव्या सकट तिने आता सगळ्यांच्या समोर सत्य का आणलं, कसं आणलं आणि या सगळ्यामध्ये सुभेदार किल्ले अशा प्रकारे हदरलेत की या सगळ्यामध्ये प्रिया तन्वी नाही आणि ते पण साक्षीने दिलेले पुराव्या सकट सिद्ध झाले। प्रियाला आता या सगळ्यामध्ये आपण या सगळ्या प्रकरणात असे कसे अडकलो, या साक्षीने स्वतःला वाचवायला आपल्याला अडकवलं हे कळतच नसतं आणि मग मात्र प्रिया या सगळ्यामध्ये अडकते। आता प्रिया तन्वी नसल्याचा साक्षीने काय पुरावा दिलाय, साक्षी असं हडबडीमध्ये का बोलली आणि या सगळ्यानंतर मधुभाऊन या सगळ्यावरती दणदणीत दुसरा खुलासा काय झालाय सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया। जबरदस्त व्हिडिओचा एकही क्षण चुकवू नका। आता अथर्वला इथे पहाटे पहाटे अर्जुन आणि चैतन्यने गाठलेलं असतं। तो रत्नागिरीच्या दिशेने निघालेला असतो। त्याला तिथून घेऊन पनवेलला येण्यासाठी सुद्धा वेळ लागणार असतो। तोपर्यंत तो मुळातच पनवेलला यायला तयारच नसतो। तो अजिबात कोणतीही गोष्ट मानत नसतो। तो सांगत असतो की नाही, मी तिकडे आलो तर तो महिपत शिकरे मला मारून टाकेल। यावरती अर्जुन म्हणतो, हे बघ, तो तुला मारून टाकेल पण त्याआधी तुझा माणुसकी, तुझा आत्मसन्मान हे तुला मारून नाही का टाकणार। तुला या सगळ्यामध्ये का समजत नाहीये की तुझ्यामुळे एका माणसाचा जीव वाचणार आहे आणि हा जीव वाचवण्यासाठी तुला आता काहीही करून या सगळ्यामध्ये हे करायलाच पाहिजे। असं म्हटल्यावरती तो सांगतो, ठीक आहे मी तिकडे येईन पण त्यानंतर माझं काय। यावरती आता अर्जुन सांगायला लागतो, ही साक्ष दिल्यानंतर महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे हे दोघंही जण जर का जेलमध्ये जातील तर ते दोघं जेलमध्ये गेल्यानंतर मग तुला कुणापासून धोका आहे, तुला कुणाही पासून धोका नाहीये। आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मी तुला सांगतोय, चल आत्ता जर का निघालो तरच आपण वेळेमध्ये पोहोचू। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अथर्व तयार होत। सायली आता कोर्टात जायला निघते पण अजूनही अर्जुनचा फोन पण आलेला नसतो न अर्जुन या सगळ्यामध्ये कोर्टात येण्याची काही आशा दिसत असते। मग मात्र सायली हदरते, देवी आईची प्रार्थना करते, त्यांचा फोन लागत नाहीये। काय घडलं असेल तिकडे, खरंच सापडला असेल का तो अथर्व, काहीतरी चमत्कार घडू दे आणि या सगळ्यामध्ये आता लवकरात लवकर म्हणजे अर्जुन सर परत येऊ दे। असं म्हटल्यावरती आता इकडे देवी आई हिची इच्छा पूर्ण करणार असते। आता बराच वेळ अर्जुन काही कोर्टामध्ये आलेला नसतो। त्यानंतर मग इकडे पवार वकील आर्ग्युमेंट करायला लागतात की अर्जुन सुभेदार यांना वेळेचं महत्वच नाहीये, ते वेळेवरती इकडे येतच नाहीये, तर या सगळ्यामध्ये ते जर का येत नाहीत तर आपण ही केस क्लोज करून टाकावी। म्हणजे या सगळ्यामध्ये मधुकर पाटलांचा जामीन रद्द करावा आणि मधुकर पाटलांना ताबडतोब इकडून आता जेलमध्ये पाठवावं आणि साक्षी शिकरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात यावी। तोपर्यंत अर्जुन धमाकेदार एंट्री करतो। थांबा, आता साक्षी महिपत हादरतात कारण त्याच्या सोबत असतो अथर्व विचारे। आता अथर्व विचारेला पाहिल्यावरती सगळेच जण चपापतात, नक्की काय करायचं, कसं करायचं, सगळ्या गोष्टीची कशी शहानिशा करायची हे सत्य आता कुणालाच कळत नसतं। त्याच वेळेला अर्जुन त्याला कोर्टासमोर आणतो आणि सांग, जे काही खरं खरं आहे ते सगळं सांग। त्यावरती तो सांगायला लागतो, मी खरं तर जिवंत आहे, मी यांच्याकडे अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये काम करतो। महाशिवरात्रीच्या दिवशी मी यांच्या घरी गेलो होतो, त्यावेळेला यांनी मला सांगितलं की कोर्टामध्ये तू मेल्याचे कागदपत्र देण्यात आलेले आहेत। मला खरंच माहीत नाहीये की हे कागदपत्र यांनी कसे वापरले, पण माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही। आता मात्र इकडे जज साहेब म्हणाले, हे काय आहे,
म्हणजे महिपत शिकरे, साक्षी शिकरे, तुम्ही याच माणसाचं आधार कार्ड, याच माणसाचे फोटो आणि याच माणसाची सगळी डिटेलमध्ये सर्टिफिकेट सगळं माहिती दिली होती आणि हाच माणूस जिवंत आहे आणि त्यावरती तो तुमचा भाऊ पण नाही आहे, तुम्ही कोणत्या तरी रॅन्डम माणसाला उभं केलं। यावरती अथर्व म्हणतो, मी हे साक्ष दिल्यामुळे मला कोर्टाकडून प्रोटेक्शन हवं आहे, मला माझ्या आई वडील, माझी बायको होणारी या सगळ्यांच्या सोबत जगायचं आहे, मी इकडे साक्ष द्यायला तयार नव्हतो कारण हे लोक मला त्याच वेळेला मारून टाकतील अशी मला भीती होती आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मी आता इथे विनंती करतो। यावरती जज साहेब म्हणतात, तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका, सगळं ठीक होईल। अर्जुन उभा राहतो आणि तो सांगतो, आता ही ओपन अँड शट केस झालेली आहे, तीनदा एक मुलगी खोटं सांगते की मी इकडे होते, मी तिकडे गेले होते, शिवानीला तिने उभं केलं होतं, एका वेळेला ती सांगते मी हॉटेलला होते, हे सगळं खोटं तीनदा झालेलं आहे। आता ही ओपन अँड शट केस करून टाका, या केसची आता कोणतीही पुन्हा एकदा चौकशी होऊ नये, लगेच साक्षी शिकरेला इकडे आता बरोबर शिक्षा देण्यात यावी। इकडे रविराज विचार करायला लागतात, जर साक्षी शिकरे दोषी आहे, ती खोटे पुरावे देते, तर तन्वी का तिला प्रोटेक्ट करते, तन्वी का मधुभाऊंच्या बद्दल बोलते, त्यांच्या मनात विचारायला लागतो। आता तोपर्यंत इकडे साक्षीला तिचे वकील हळूच इशारा करतात, साक्षी जे समजायचं ते समजते, कारण ॲक्च्युली प्लॅन ए फ्लॉप झाला तर प्लॅन बी काय असणार आहे हे ऑलरेडी त्यांचं ठरलेलं असतं आणि त्यामुळे आता साक्षीला तो इशारा कळतो की केस डायव्हर्ट करायची आहे, पण डायव्हर्ट करण्याच्या केसमध्ये काय बोलायचं आहे हे महिपतला माहीत नसतं, फक्त साक्षी आणि वकिलांचं येता हे असंच नॉर्मल बोलणं झालेलं असतं आणि त्यामुळे मग आता साक्षी आणि वकिलांनी ठरवलं असतं की ही केस तन्वी किल्लेदार हिच्यावरती फिरवायची, ही खोटी आहे आणि हे सगळं या सगळ्या प्रकरणामुळे घडलेलं आहे, हिला वाचवण्याच्या नादामध्ये हे सगळं झालंय असं सांगण्याचा प्रयत्न करायचा असं ठरलेलं असतं। पण मुळातच या सगळ्या केसला बेसलेस असतं हे महिपतपर्यंत पोहोचलेलं नसल्यामुळे साक्षी म्हणते, थांबा, मला कोर्टासमोर काहीतरी सांगायचं आहे। यावरती आता इकडे जज साहेब म्हणतात, आता तुम्हाला कोर्टासमोर काय सांगायचं आहे, काय गोष्टी आहेत की या सगळ्यामध्ये आता तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगू शकाल। यावरती मग आता साक्षी सांगते, हे बघा, कोणताही निकाल देण्याआधी या गोष्टी का घडल्या, कशा घडल्या हे मला तुम्हाला सांगायचं आहे। या सगळ्यामध्ये महत्त्वाची कल्प्रेट आहे ती म्हणजे तन्वी किल्लेदार। असं म्हटल्यावरती सगळ्यांना धक्का बसतो, महिपत गडबडतो, हे काय ही बोलली आता, हिने हे सगळं जर बोलण्याचा प्रयत्न केला तर खूप मोठी गडबड होईल। तो म्हणत असतो, काय बोलतेस तू, साक्षी शांत हो, साक्षी शांत हो, असं म्हणत तो साक्षीला शांत करण्याचा प्रयत्न करतो, पण साक्षीच्या तोंडून आता सगळं निघून गेलेलं असतं। साक्षीच्या तोंडून निघून गेल्यामुळे मग आता गोष्टी पूर्णपणे पलटलेल्या असतात आणि त्यावरती साक्षी म्हणते, अण्णा आता मला खरं बोलू दे, तुम्ही मला थांबवू नका, इतके दिवस आपण आता तिची पाठीराखण करत आलो, तिची पाठीराखण करत असतानाच मग मात्र आपल्याला या सगळ्यामध्ये खूप मोठ्या गोष्टी करायला लागल्यात। मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, तन्वी किल्लेदार ही तन्वी किल्लेदार नाहीये, तिने या सगळ्यामध्ये आपल्याला खोटं बोलण्यासाठी मला अडकवलेलं आहे, ती मुळातच प्रिया मधुकर आहे। तन्वी किल्लेदार बनण्याचा प्रयत्न करून तिला ह्या घरात घुसायचं होतं आणि म्हणूनच तिने विलासचा खून केला, विलासचा खून करून या प्रकरणामध्ये ती आता मला अडकवण्याचा प्रयत्न करते आहे। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कोर्टामध्ये जबरदस्त खुलासा होतो, हे काय चाललंय, कसं चाललंय, कोणालाच काही कळत नाही। तोपर्यंत आता मात्र महिपत शिकरेला कळत नाही की यांनी हे कधी ठरवलं होतं, यांनी हे कसं ठरवलं होतं, त्याला काहीच प्रकार कळत नाही। तोपर्यंत कल्पना, इकडे आता ताबडतोब अश्विन, सगळ्यांना धक्का बसतो। प्रिया आता सांगायला लागते, नाही हे सगळं खोटं आहे, मी स्वतः मधुभाऊंना खून करताना पाहिलं, तर मीही मला का अडकवती आहे, मी खरंच काही नाही केलेलं आहे, असं म्हणत प्रिया सांगते, मी नाही खून केलाय, हीच खुनी आहे। दोघी जणी एकमेकींवरती भांडायला लागतात। मग आता साक्षीकडे प्लॅन असतो, प्रियाकडे काहीच प्लॅन नसतो। साक्षी सांगायला, आतापर्यंत मी जे कोर्टात सांगितलं नव्हतं ते सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे आता इकडे ती सांगायला लागते, हे बघा, माझ्याकडे पुरावे आहेत, हिचा लहानपणीचा फोटो, हिचे लहानपणीचे सगळे कागद आणि हिचा फोटो, याच्या मागे लिहिलेला आहे प्रिया मधुकर। तुम्हाला कळतंय, प्रिया मधुकर ही तन्वी किल्लेदार असती
तर हा फोटो जो किल्लेदार आणि सुभेदार घरामध्ये आहे हा फोटो मॅच झाला असताना तुम्ही सगळ्यांनी बघा हा फोटो बघा की या सगळ्यामध्ये काय आहे ते, हे सगळं काय आहे, ही आहे तन्वी किल्लेदार आहे का? नाही ना. मधुभाऊंकडे ती फोटो दाखवते आणि मधुभाऊ तुम्हीच सांगा, प्रिया ज्या वेळेला लहानपणी इथे आली होती त्यावेळेला हिचा हाच फोटो होता ना? मधुभाऊ तो फोटो पाहतात, हो प्रिया माझ्याकडे आली तेव्हा हाच फोटो होता. त्यावरती आता अर्जुन चक्रावतो आणि मधुभाऊ काय बोलताय तुम्ही? मधुभाऊ म्हणतात हो. यावरती अर्जुन म्हणतो पण हा तन्वीचा फोटो नाहीच आहे, तन्वीचा फोटो वेगळा आहे. असं म्हटल्यावरती मग आता रविराज सुद्धा हादरतात आणि आता या सगळ्यामध्ये रविराज गडबडले जातात. रविराजच काय सगळेच जण गडबडतात की नक्की काय चाललंय. हे आता केस वेगळ्याच दिशेला भरकटते आहे. आता अर्जुनला कळत नाही केस तर भरकटते पण केस भरकटत असताना एक वेगळं सत्य सुद्धा समोर येतंय. मग आता अर्जुन तिची चौकशी करायला लागतो पण आणि तिला सांगायला लागतो तुम्ही मला एक गोष्ट सांगा साक्षी शिकरे, या सगळ्यामध्ये आता तुम्ही ही गोष्ट आत्ताच का सांगताय, याआधी तुम्ही का नाही सांगितलीत आणि या सगळ्याचा खुनाशी काय संबंध हे सुद्धा मला कळलं पाहिजे. साक्षी सांगते मी सगळं सांगायला तयार आहे. ज्या रात्री खून झाला त्या रात्री प्रिया तिकडे होती. मधुभाऊंनी मुळातच खून नाही केला, खून या प्रियाने केलेला आहे आणि प्रियाने खून करून या सगळ्या प्रकरणामध्ये आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला. तिने आम्हाला सांगितलं की तुम्ही तिकडे होतात असं मी सत्य सांगेन असं म्हणत ती आम्हाला ब्लॅकमेल करून पैसे मागायला लागली आणि त्याच वेळेला आम्ही तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण मुळातच आमच्यावरती वैर होतं ना, म्हणजे आमच्याशी तिचं वैर होतं, आमच्याशी मधुभाऊंचं वैर होतं, विलासचं वैर होतं म्हणून आम्ही मुद्दाम विलासला मारलं असं ती कोर्टासमोर सादर करणार. म्हणून ती आम्हाला म्हटली की तुम्ही आमची मदत करा मी तुमची मदत करेन. हा खून मधुभाऊंनी केलाय हेच कोर्टासमोर सगळ्यांनी सांगायचं. म्हणजे तिने स्वतःहून कबूल नाही केलं पण तिने आम्हाला अडकवायचा प्रयत्न केला की आम्ही हा खून केलाय, हा खून मधुभाऊ पण नाही हा तिने केलाय. यावरती अर्जुन म्हणतो पण तिला हे करायची गरज काय? यावरती प्रिया इकडे आता साक्षी सांगायला लागते कारण तिने या प्रकरणामध्ये पैसे खायचे होते. तिला किल्लेदारांची मुलगी म्हणून त्या घरात एंट्री हवी होती आणि किल्लेदारांची मुलगी म्हणून एंट्री मिळवण्यासाठी तिच्याकडे हाच एक पर्याय होता आणि म्हणून तिने हा पर्याय निवडला. आम्हाला हाताशी धरलं आणि आम्हाला हाताशी धरून या सगळ्यामध्ये तिने आम्हाला सुद्धा अडकवलंय असं म्हणत आता मात्र बाकी काही गोष्टी सिद्ध हो न हो पण आता प्रियाचे वकील केस भरकटवण्यामध्ये यशस्वी होतात आणि ते सांगायला लागतात हे बघा या गोष्टीची कसून चौकशी व्हावी, हे पुरावे हे साक्षीदार आधी शोधून काढा आणि मधुकर पाटलांनी मुळातच या सगळ्यामध्ये आता कन्फर्मेशन दिलेलं आहे की ही तन्वी नाहीच आहे म्हणून. मग जर ही तन्वी नाहीये तर आपण या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि ही मुलगी एक खोटं बोलू शकते तर हिला खून करणं काय कठीण आहे. त्यामुळे मला असं वाटते ही केस इथे स्टॉप करावी. अर्जुनला लक्षात येतं की ही स्टॉप करण्यासाठी केस हा सगळा प्रकार करण्यात आलेला आहे पण या सगळ्यामध्ये हा सगळा प्रकार जरी करण्यात आला तरी सुद्धा इकडे ही गोष्ट बदलता येत नाहीये की तन्वी नाहीच आहे, ही फक्त प्रिया आहे. काय आहे हे सत्य? त्याला आता खरंच काही गोष्टी कळत नाहीत आणि अर्जुन पूर्णपणे गडबडतो आणि कोर्टामध्ये आता इकडे वकील म्हणतात की आपण या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी एक 8 दिवसाचा ब्रेक घ्यावा. 8 दिवसाच्या ब्रेकमध्ये पोलिसांनी सगळ्यांनी या गोष्टीची शहानिशा करावी आणि शहानिशा करून ही तन्वी आहे ही कोण आहे हे सत्य सगळ्यांनी पडतावं. साक्षीकडे इशारा करत ते आता थम्सअप करतात. आपला प्लॅन यशस्वी झालाय, आता आपल्याला 8 दिवसाची मुदत मिळेल. याच्यात प्रिया मेली तर मेली पण आपल्याला 8 दिवसाच्या मुदतीमध्ये आता खूप मोठं काही करता येईल आणि या सगळ्यामुळे आपण आता थोड्याफार प्रमाणात वाचू. अर्जुनला दुःख वाटत असतं की केस क्लोज होता आता अचानकपणे नवीन मुद्दा उठलाय पण अचानकपणे त्याला आनंद पण होतो की प्रिया तन्वी नाहीये हे सत्य सुद्धा समोर येईल. यावरती साक्षी म्हणते आधी प्रिया तन्वी नाही हे सिद्ध होईल ना त्याच वेळेला पुढच्या गोष्टी कळतील की मी नाही तर प्रियाने खून केलाय. असं म्हणत आता इकडे साक्षीचा जबरदस्त खुलासा झालाय. प्रिया तन्वी नाही, प्रियानेच खून केलाय. सगळ्या गोष्टी एकाच वेळेला बंबार्ड झाल्यामुळे आता इकडे कल्पना अश्विन सगळे हादरले. प्रिया खुनी आहे की नाही माहित नाही पण प्रियाने या सगळ्यामध्ये तन्वी नाही हे सिद्ध झालेलं असतं. कल्पना म्हणते काय अश्विन हे? अश्विन म्हणतो मम्मा जर मधुभाऊंनी हे पुरावे दाखवलेत कबूल केलेत आणि त्या सगळ्याच्या मागे तिचं नाव आहे तर हे पुरावे खोटे असण्याची शक्यताच नाहीये.
मम्मा या सगळ्यामध्ये गोष्टी खूप बिघडल्यात, सगळ्यांना धक्का बसतो. इकडे प्रियाला आता काय बोलावं, कुठे लपावं, कुठे तोंड लपवावं काहीच कळत नसतं. आणि या सगळ्यामध्ये साक्षीने प्रियाला अशी काही अडकवले की प्रिया या सगळ्यामध्ये आता ना पाणी मागायला राहणार आहे, ना प्रियाला घर ना दार. आता सगळ्यामध्ये काय निर्णय होणार, कसा निर्णय होणार, प्रियाची घरातून हकलपट्टी कशी होणार आणि मधुभाऊ सायली हीच तन्वी आहे हे कसं सिद्ध करणार हे येणाऱ्या भागातच